जागा वाटपाबद्दल दिल्लीत महायुतीची बैठक पार पडली। गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डांच्या बैठक उपस्थित। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील नेते मंडळी उपस्थित। रात्री झालेल्या महायुतीच्या बैठकीत महाराष्ट्रातील जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून त्याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार असल्याची माहिती। गृहमंत्री अमित शहांनी शिवसेनेचे काही उमेदवार बदलण्याच्या सूचना केल्याची सूत्रांची माहिती। शिवसेनेच्या काही उमेदवारांबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना साशंकता। अजित पवार मात्र जागा वाढवून मागण्यावर ठाम। अजित पवार गटाला एकाकडे जागा मिळण्याची शक्यता, तर मुंबईतील जागा भाजपला सोडण्याची शिंदे गटाची तयारी। पण ठाणे कल्याणसाठी शिंदे गट आग्रही असल्याची माहिती, सूत्रांची माहिती। जागा वाटपावरून महायुतीत वाद, कमी जागा वाटायला येणार म्हणून अजित पवार गटात नाराजी, एबीपी माझाला, सूत्रांची माहिती। लोकसभेसाठी भाजपची महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी लांबणीवर पडण्याची शक्यता। भाजपच्या निवडणूक समितीची बैठक पुढे ढकलली जाण्याचा अंदाज। 10 मार्च ऐवजी 11 मार्चला बैठक होण्याची शक्यता। नाशिकमध्ये आज मनसेचा 18वा वर्धापन दिन साजरा होणार। राज ठाकरेंसोबतच राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल। राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष। बारामतीतील नरसापूरमध्ये आज शरद पवारांची सभा। यावेळी बाळासाहेब थोरात, संजय राऊत उपस्थित राहणार। सभेला काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे उपस्थित राहणार। मुंबई काँग्रेसचं आज मुलुंडमध्ये एक दिवसीय शिबिर। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या हस्ते शिबिराचं ऑनलाईन उद्घाटन होणार। मुंबईतील लोकसभा जागा वाटपाबद्दल चर्चा होण्याची शक्यता। उद्धव ठाकरे आज मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकरांना या मतदारसंघात उमेदवारी देण्यात येणार। आम्हाला काँग्रेसवाले शिकवत आहेत मोदींच्या विरोधात लढलं पाहिजे, आधी तुम्ही लढायला शिका। प्रकाश आंबेडकरांची कोल्हापूरच्या सभेत काँग्रेसवर सडकून टीका। बँक कर्मचाऱ्यांना 17% पगारवाढ, पगारवाढीच्या करारावर काल अंतिम स्वाक्षऱ्या। 12 राष्ट्रीयकृत, 3 खासगी बँकांचा समावेश। मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर यांना जीवे मारण्याची धमकी। क्रांती रेडकर या एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे। प्रकाश आंबेडकरांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा जिल्हा मेळावा। अकोल्याच्या जिल्हा परिषद कर्मचारी भवनमध्ये मेळावा पार। मेळाव्याचं वंचितला निमंत्रण नव्हतं। प्रकाश आंबेडकरांना किती जागा द्यायच्या यावरून महाविकास आघाडीत 2 गट। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची 5 ते 6 जागा सोडण्याची तयारी, तर नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊत 3 जागा वंचितला देण्यासाठी आग्रही, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीमध्ये 15 जागांचा तिढा आहे। या जागांवर समझोता झाला नाही तर त्यांचीच युती राहणार का हा प्रश्न आहे। त्यामुळे युती झाली नाही तर वंचित स्वतंत्र लोकसभा निवडणूक लढणार, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। 17 मार्चला इंडिया आघाडीचं मुंबईत मोठं शक्ती प्रदर्शन। राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेची सांगता सभा मुंबईत होणार। सभेसाठी इंडिया आघाडीचे देशभरातील सर्व नेते उपस्थित राहणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज दापोली दौरा। विविध कामांचं भूमिपूजन करणार। मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा हा पहिला कोकण दौरा असल्यानं शिवसैनिकांमध्ये आनंद, आमदार योगेश कदम यांची माहिती। गेल्या वेळी ज्या जागा शिवसेनेनं लढवल्या होत्या त्या जागांवर आमचा दावा, एबीपी माझाशी बोलताना दादा भुसेंची माहिती। 45+ हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून लोकसभा लढणार। येत्या 2-3 दिवसात जागा वाटपाबाबत निर्णय होईल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती। मवियात जागा वाटपावरून आमचा अवमान झाला, वंचित बहुजन आघाडीचा आरोप। प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी पत्र लिहून व्यक्त केली नाराजी, 2 जागा दिल्याचा आरोप। भाजप शिवसेनेत प्रत्येकी 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाची चर्चा झाली होती, मात्र शरद पवारांनी 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री पद देण्याची ऑफर दिली। त्यामुळे सत्तेच्या लालसेपोटी ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत घरोबा केला, संजय शिरसाटांचा दावा। भाजपचे 105 आमदार आहेत, त्यांच्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले निश्चित। पण एकनाथ शिंदेंनी उठाव केला नसता तर 105 असूनही त्यांना विरोधात बसावं लागलं असतं, संजय शिरसाटांचं वक्तव्य। आमची मुख्यमंत्री पदाची कधीच चर्चा झाली नाही, संजय शिरसाट यांचा दावा। भाजप मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फेटाळला।
लाखोंच्या सभेत मोदी शहा हे फडणवीस मुख्यमंत्री असतील असं सांगत होते, तेव्हा उद्धव ठाकरे का बोलले नाहीत? मुनगंटीवार यांचा सवाल. उद्धव ठाकरेंनी गडकरींना ऑफर देणं म्हणजे गल्लीतील नेत्यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची ऑफर देण्यासारखं आहे असं बोलून ठाकरे स्वतःचं हसं करून घेत आहेत. देवेंद्र फडणवीसांचा टोला. राज्याच्या यादीत पहिलं नाव गडकरींचं असेल, फडणवीसांची माहिती. भाजपत या, तुम्हाला निवडून आणू आणि सन्मानाचं पद देऊ. उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींना दिलेल्या आव्हानावरून मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा टोला. जागा वाटपाबाबतची बातमी चुकीची. आम्ही एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा योग्य सन्मान करू. केंद्रीय बोर्ड सरनुसार निर्णय घेईल. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. लोकसभा निवडणुकीची तयारी 5 वर्षांपासून केली आहे. उमेदवार मीच असेल आणि जिंकून सुद्धा येणार मीच येणार. संजय महाडिकांचं वक्तव्य. मी मतदारसंघात नसतो हा केवळ अपप्रचार. 10 वर्षात जितका विकास झाला नाही तेवढा विकास 2 वर्षात केला. धैर्यशील माने यांचं वक्तव्य. भाजपच्या प्रचाराबद्दल निवडणूक आयोगात तक्रार करणार. मोदींची गॅरंटी म्हणजे केवळ एका व्यक्तीचा प्रचार. जनतेच्या पैशातून केवळ एकाच व्यक्तीचा प्रचार करणं योग्य नाही. पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य. अवकात पाहायची असेल तर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरा. नाना पटेलांचं प्रफुल्ल पटेलांना प्रत्युत्तर. विरोधकांकडे टीका करण्याशिवाय दुसरं काम राहिलं नाही. मवियाकडे अनेक ठिकाणी लढण्यासाठी उमेदवार नाहीत, त्यामुळे नैराश्यातून अशी वक्तव्य येत आहेत. भाजप खासदार सुजय विखेंची सुप्रिया सुळेंवर टीका. अदानी कोकणातल्या जमिनी हडप करतायत. संपूर्ण देश गिळंकृत करायला चालल्यात. ही अपप्रवृत्ती उद्योगमंत्र्यांना चालत असेल पण देशवासियांना चालणार नाही. सामंतांच्या आरोपांना खासदार विनायक राऊतांचं प्रत्युत्तर. पीपल्स रिपब्लिकन पार्टीला 2 जागा मिळाव्यात अशी पक्षाची भूमिका. पीपल्स पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांची माहिती. तर महायुतीनं आम्हाला गृहीत धरू नये, परिणाम भोगावे लागतील. कवाडे यांचा इशारा. मराठा आरक्षणासाठी लोकसभेत 7 वेळा आवाज उचलला. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी राष्ट्रपतींकडे केली, मात्र त्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली. आता यांना सुद्धा केराची टोपली दाखवा. ओमराजे निंबाळकरांचं नागरिकांना आवाहन. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर. राहुल गांधींचं भूपेश बघेल लोकसभेच्या रिंगणात. राहुल गांधी वायनाडमधूनच लढणार, यावर शिक्कामोर्तब. बाळासाहेब थोरातांची पुढील पिढी राजकारणात सक्रिय. युवक काँग्रेसच्या संगमनेर तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब थोरातांची मुलगी जयश्री थोरात यांची निवड. 18व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकमध्ये आज मनसेचा मेळावा. मेळाव्यात राजकारणाला साजेशी भूमिका घेऊ शकतो, मात्र निर्णय राज ठाकरेंवर अवलंबून. मनसे आमदार राजू पाटील यांचं सूतोवाच. धाराशिवच्या ढोकी गावात उद्धव ठाकरेंच्या ताफ्यासमोर मराठा समाजाची घोषणाबाजी. मनोज जरांगेच्या समर्थनात कार्यकर्ते रस्त्यावर. अहमदनगरच्या अकोळनेर इथं केंद्रीय मंत्री नारायण राणेंना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न. काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असलेल्या मराठा युवकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. मला कुणी काळे झेंडे दाखवले नाही, मला कुणी दिसलंही नाही, त्यामुळे टीव्हीवर अशा बातम्या दाखवणं चुकीचं. अहमदनगर दौऱ्यावर असताना मराठा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवल्याच्या घटनेवर नारायण राणेंची प्रतिक्रिया. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखवले काळे झेंडे. ऊसाचा दुसरा हप्ता 100 रुपये द्यावा, शेतकऱ्यांची मागणी. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा ताफा अचानक रस्त्यावर थांबला. महत्वाचा फोन आल्यानं ताफा थांबल्याची माहिती. जवळपास 15 मिनिटं हा ताफा थांबल्यानं चर्चांना उधाण. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोनं खरेदी केलेला साखर कारखाना ईडीकडून जप्त. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई. माझ्या कंपनीवर ईडीने केलेल्या कारवाईची नोटीस मिळाली नाही, पण ट्विट वाचला आणि भाजपमध्ये जाण्याचा विचार आला. रोहित पवारांचा भाजपला टोला. तर झुकणारे आणि रडणारे गेले, आता केवळ लढणारे शिल्लक आहेत. आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू. रोहित पवारांचं ट्विट. सुडाचं राजकारण इतक्या पातळीला जाईल असं वाटलं नव्हतं. लोकांचा कल बाजूने नसेल तर एजन्सीची भीती दाखवली जाते. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर झालेल्या कारवाईबाबत सुप्रिया सुळेंची टीका. नितीन गडकरींना ऑफर देणाऱ्या उद्धव ठाकरेंचा प्रयत्न फोल ठरला. त्यांना उमेदवार मिळत नसल्यानं आमच्या पक्षातल्या चांगल्या उमेदवारांना निमंत्रण द्यावं लागत असल्याची खोचक टीका विनय सहस्त्रबुद्धेंनी केली आहे. अकोल्यात महाविकास आघाडीचा जिल्हा मेळावा. पंतप्रधान मोदींनी संपूर्ण आयुष्य भीक मागून खाल्लं. मेळाव्यात बोलताना संग्राम गावंडेंचं वादग्रस्त वक्तव्य.
शिर्डीतील साईबाबा संस्थानचं मवियानं नियुक्त केलेलं विश्वस्त मंडळ बरखास्त. तत्कालीन अध्यक्ष महायुतीत गेल्यानं इतर विश्वस्तांनी कोर्टातील हे प्रकरण मागे घ्यावं असा दबाव आशुतोष काळे टाकत असल्याची माजी विश्वस्तांचा पत्रकार परिषदेत आरोप. रायगड लोकसभेच्या वादात आता युवा सेनेची उडी. भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावलेंनी केली उमेदवारीची मागणी. युवा सेना पदाधिकारी आणि गोगावले समर्थकांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टवर विकास यांचा भावी खासदार असा उल्लेख. काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा 12 मार्चला गुजरातहून महाराष्ट्रात येणार. नंदुरबार जिल्ह्यातून या यात्रेला सुरुवात होणार. राहुल गांधींच्या यात्रेचं नाव महाराष्ट्रात आल्यावर आदिवासी न्याय यात्रा असणार. केसी पाडवी यांची माहिती. महिला दिनी मातृशक्तीला वंदन करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आदर्श पाऊल. आपल्या नावामध्ये वडिलांसोबतच आईचं नावही समाविष्ट करण्याचा घेतला निर्णय. नवी मुंबईत 33व्या डिपेक्स 2024 या तंत्रविष्काराच्या मेळाव्याचं उद्घाटन. कार्यक्रमाला मंत्री मंगल प्रभात लोढा यांची उपस्थिती. पुढील 24 तासांसाठी मुंबई आणि उपनगरातील हवामान कोरडं राहण्याची शक्यता. पुढील 4 दिवसात किमान आणि कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होणार. नंदुरबार तालुक्यातील गोठाणे गावात घराघरात शिजवलेल्या भगरीतून गावकऱ्यांना विषबाधा. जवळपास 70हून अधिक ग्रामस्थांना उपचारासाठी रडाळे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जामिनावर सुटलेल्या किंचक नवलेंचं बीडच्या भडांगवाडी गावात जंगी स्वागत. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत गावकऱ्यांकडून फुलांची उधळण. सुधा मूर्तींची राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती. पंतप्रधान मोदींची ट्विटद्वारे माहिती. जळगावच्या राजवड गावात महिला शेतकरी मनीषा पाटील यांची कामगिरी. 5 महिन्यात 3 एकर जागेमध्ये खरबूज आणि मिरची पिकातून जमवलं 25 लाख रुपयांचं उत्पन्न. सातारा जिल्ह्यातील कोरेगावच्या वाठार स्टेशन इथं महिला दिनानिमित्त अनोखा सोहळा. तब्बल 90 वर्षांची परंपरा असलेल्या दुर्गा खानावळच्या वतीनं महिलांना मोफत जेवण, सोबतच साडी चोळी देऊन त्यांची ओटीही भरण्यात आली. जेजुरी गडावर महाशिवरात्रीचा उत्साह. मंदिरातले 3 गुप्तलिंग केवळ महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी खुले केले जातात. या गुप्तलिंगांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. विदर्भाची काशी असलेल्या कोटेश्वर इथं महाशिवरात्रीनिमित्त उमळला भक्तीचा सागर. कोटेश्वर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची रीत. वर्ध्यातील सेलूमध्ये महाशिवरात्रीच्या दिंडी सोहळ्यानं वेधलं लक्ष. मोठ्यांसह चिमुकल्यांचा देखील दिंडी सोहळ्यात सहभाग. कोल्हापूरच्या बुजवडे गावासह पंचक्रोशीतील नागरिकांचं आराध्य दैवत असलेल्या भावेश्वरी मातेच्या यात्रेला सुरुवात. यात्रेनिमित्त हजारो भाविक भावेश्वरी मातेच्या दर्शनाला. परभणीतील प्रसिद्ध पारदेश्वर महादेवाची रथातून शोभायात्रा. महाशिवरात्रीनिमित्त पारदेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. महाशिवरात्रीनिमित्त प्रतापगडावर हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन. एकाच ठिकाणी शिवलिंग आणि ख्वाजा उस्मान गणी हारुनी यांचा दर्गा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी घेतलं दर्शन. महिला दिनानिमित्त गोरेगाव पश्चिमेत मुंबई महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या वसतिगृहाचं उद्घाटन. पश्चिम उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढांची कार्यक्रमाला उपस्थिती. सांगलीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमात इस्लामपूर इथं आयोजित लाभार्थी संवाद मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती. केवळ घरी बसून कामं होत नाहीत, फेस टू फेस काम करावं लागतं, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मवियाचा जनाक्रोश मोर्चा. ईव्हीएम हटाव, शेतमालाला हमीभाव, खतं आणि बी बियाण्यांचे भाव कमी करण्याची मागणी. जागतिक महिला दिनी लातूरमध्ये महिला एकवटल्या. विविध मागण्यांसाठी महिलांचं धरणे आंदोलन. घरकाम करणाऱ्या महिलांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 10 लाखांच्या मॉड्यूल अतिदक्षता विभागाचं लोकार्पण. रुग्णालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नव्या इमारतीचंही काम सुरू. यवतमाळच्या केळापूर इथं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जगदंबा देवी मंदिरात भक्तनिवासाचं लोकार्पण. भक्तनिवासातील सोयी सुविधांसाठी आणखी 3 कोटी रुपयांचा निधी देण्याची मुनगंटीवारांची घोषणा. पुणे नगर संभाजीनगर एक्सप्रेसवेसाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये करार. 230 किलोमीटर लांबीचा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे बनवणार. केंद्रीय रस्ते वाहतूक खातं आणि PWD मध्ये सामंजस्य करार.
युक्रेन आणि रशियाच्या युद्धात लढण्यासाठी भारतातून मानवी तस्करी होत असल्याचं समोर आलं होतं. सीबीआयनं हे मोठं रॅकेट उघडकीस आणलंय. याचे सागेदोय आता वसईत असल्याचं समोर. बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान इथे प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त आदिवासी कुटुंबियांसाठी पाण्याच्या टाकीचं उद्घाटन. बोरिवलीत शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार. ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश. शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते शिवसेनेत पक्षप्रवेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.